हॅलो एव्हरीवन. आजच्या रुरल मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण कालच्या लेक्चरला जो काही पार्ट रुरल मार्केटिंगचा स्टडी केला, मार्केटिंग मिक्स आपण स्टार्ट केले 3rd युनिट. त्यामध्ये आपण 4 P's 4 A's स्टार्ट केले होते. त्यानंतर आपण सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग याचे इंट्रोडक्शन पाहिले. आता तुम्हाला जो पुढचा पार्ट आहे की बेसिस ऑफ सेगमेंटेशन. तर जनरली आपल्याला गाईड टू इफेक्टिव्ह सेगमेंटेशन याची गरज पडणार नाही. मी सेगमेंटेशन तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलंय. आता इथे जो पार्ट आहे बेसिस ऑफ सेगमेंटेशन, कुठल्या बेसवर सेगमेंटेशन केलं जातं, बरोबर. मी तेही तुम्हाला एक्सप्लेन केलं, तरी पुन्हा एकदा मी सांगेन, एक्सप्लेन करेन. खूप डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे. मी तुम्हाला तो इन शॉर्ट काल एक्सप्लेन केलेला आहे. त्यामध्ये जिओग्राफिक, डेमोग्राफिक, सायकोग्राफिक आणि बिहेव्हिअरल सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलंय की ग्रुप्स तयार केले जातात कस्टमरचे. मग आता जिओग्राफिकल एरिया कुठला आहे, त्या प्रत्येक एका एरियासाठी एक वेगळा ग्रुप. डेमोग्राफी कशी आहे, त्यांचे एज किती आहे, ते पॉप्युलेशन किती आहे, म्हणजे मार्केटची साईज किती आहे, त्यानुसार केलं जाईल. सायकोग्राफिक सेगमेंटेशन केलं जाईल. प्रत्येकाचं एक थिंक करण्याची पद्धत असते बघा, सायकोलॉजी असते. बिहेवियर त्यांचं कसं आहे. तर यामध्ये आपल्याला नक्की काय काय स्टडी करायचं. आता फर्स्ट जे जिओग्राफिक सेगमेंटेशन दिलंय, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, झोन्स किती आहेत. द कंट्री इज डिवायडेड इंटू 4 झोन्स. तशा 4 दिशा आहेत, डायरेक्शन. तसंच तुम्हाला झोन सुद्धा ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, सेगमेंटेशन करायचं. मग ईस्ट मध्ये काय, तर वेस्ट बेंगॉल, आसाम, तो एरिया एका ग्रुपमध्ये येईल. वेस्ट मध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी नॉर्थ दिल्ली, युपी, बिहार, हिमाचल प्रदेश, साऊथ मध्ये कुठला एरिया येतो, म्हणजे झोन्स त्यांनी केले. 4 झोन्स मध्ये त्यांनी ते डिवायडेशन केलं मार्केटचं आणि त्या पद्धतीने ग्रुप्स तयार केले. स्टेट्स, डिस्ट्रिक्ट अँड विलेजेस. आता कंट्रीमध्ये किती स्टेट्स आहेत, दॅट बेसिस ऑफ लँग्वेज. आता लँग्वेजचा बेस कसा आहे, म्हणजे कुठल्या टाईपच्या लँग्वेज, हिंदी, इंग्लिश, मराठी, उर्दू किंवा कुठली असेल, तर त्यानुसार तुम्ही तो एक ग्रुप तयार करता. कारण तुम्हाला एका ग्रुपसाठी एक ऍडव्हर्टाइज बनवणं पॉसिबल आहे. आता एका ग्रुपमध्ये जर एकच लँग्वेज समजणारे पर्सन्स असतील, तर कदाचित तुम्हाला ते इझी होतं ऍडव्हर्टायझिंग करणं. सो कन्व्हिनियन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इज स्टेट इज डिवायडेड इंटू डिस्ट्रिक्ट. म्हणजे एकेका डिस्ट्रिक्ट नुसार डिवायडेशन केलं जातं. एका स्टेटमध्ये किती जिल्हे आहेत. मग आता एका राज्यामध्ये इतके काय 12-13 प्रमाण असेल, त्यानुसार तुमचे तेवढे ग्रुप्स तेवढं सेगमेंटेशन केलं जाईल. डेन्सिटी किती आहे, म्हणजे इथे पॉप्युलेशन पर स्क्वेअर किलोमीटर इन द रुरल एरियाज इज व्हेरी लो. म्हणजे रुरल एरिया हा स्कॅटर्ड एरिया आहे. त्यामुळे प्रत्येक एका स्क्वेअर किलोमीटरवर त्यांचे ग्रुप्स तयार करायला लागतील, कारण त्यांचे डायलेक्ट चेंज होतात, बोलीभाषा बदलते. मग त्यांना जर तुम्हाला त्याचा अवेअरनेस आणायचं प्रोडक्टचं, तर त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स करावे लागतील. क्लायमेटनुसार सुद्धा क्लायमॅटिकल कंडिशन्स कशा आहेत, ट्रॉपिकल, रेनी, कोल्ड. जसं आपण कोकण एरियामध्ये येतो, आपल्याकडे रेनी सीझन जास्त आहे, मग त्यामध्ये आपला एक वेगळा ग्रुप जिओग्राफिकल कंडिशन्स नुसार केला जाईल. कल्चर कसं आहे, म्हणजे जसं की कुठला मीडिया तिथे जास्त चालतो. पॉलिटिकल डिव्हिजन इज इमॅटेरियल फॉर द व्हेरियस मीडिया. म्हणजे काही एरियामध्ये पॉलिटिकल डिव्हिजन्स केल्या जातात. त्यामध्ये सोशो कल्चरल रिजन्स, म्हणजे ह्या पद्धतीचा एक ग्रुप तयार केला जाईल. डेमोग्राफिक मध्ये काय केलं जातं की एज अँड लाईफ सायकल क्लासिफिकेशन ऍप्लिकेबल टू अर्बन मार्केट इज व्हॅलिड टू रुरल मार्केट. ओके. जेंडर कुठला आहे, ड्रेस, फुटवेअर, कॉस्मेटिक्स, अदर प्रोडक्ट्स. आता वुमन्स असतील तर त्यांचे काय प्रॉब्लेम्स, गायनाकोलॉजिकल प्रॉब्लेम्स अँड ब्युटी कॉन्शियस, आफ्टर मार्केटर्स अँड ऑपॉर्च्युनिटी टू सप्लाय युनिक प्रोडक्ट्स लाईक सॅनिटरी नॅपकिन्स अँड फेस पॅक्स. म्हणजे जेंडर वाईज तुम्हाला ते प्रोडक्ट्स कळतात, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, मेलच्या काय आहेत, फिमेलच्या काय आहेत. त्यानुसार तुम्ही, आता काही फिमेल्स ज्या आहेत त्या खूप ब्युटी कॉन्शियस आहेत, मग त्यांच्यासाठी कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट्स. तर असं त्यांचा एक वेगळा ग्रुप. बरोबर. फिमेल्स मध्येही एकच ग्रुप होणार नाही, त्यामध्ये 2 ग्रुप होऊ शकतात, की जो लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, काही लोक ब्युटी कॉन्शियस आहेत. मग ह्यानुसार आपण ते ग्रुप्स करतो आणि त्या टाईपच्या प्रोडक्टचं मार्केटिंग त्यांना टार्गेट केलेल्या ग्रुपला करतो. फॅमिली साईज कशी आहे, किंवा त्यांचं कन्झ्युमर पॅटर्न, कन्झम्पशन पॅटर्न कसा आहे,
तर फॅमिली प्रोडक्ट कुठले आहेत? तर जसं मी तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगितलं होतं, की आईस्क्रीमचा फॅमिली पॅक आपण घेतो का जनरली सिंगल फॅमिलीसाठी? नाही घेत. मग तुम्हाला ती फॅमिली साइझनुसार त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स करायला लागतील आणि मग त्यानुसार तुम्हाला तो प्रॉडक्ट त्या साइझमध्ये, शेपमध्ये किंवा त्या त्यांच्या हॅबिट्सनुसार तुम्हाला काय करावं लागेल? प्रोव्हाईड करावं लागेल. म्हणजे इथे काय केलं आपण सेपरेशन केलं थोडंसं. येतंय लक्षात? म्हणजे त्यामुळे कस्टमर जो आहे तो सॅटिस्फाईड होऊ शकतो किंवा मिनिमम टायमिंगमध्ये तुम्ही मॅक्सिमम कस्टमरला अवेअरनेस आणू शकता किंवा सॅटिस्फाय करू शकता. इन्कम लेव्हलनुसार त्यांचे ग्रुप्स केले जातात. मग प्रॉडक्ट्स ऑफर्स इन सॅचेट्स लाइक वेलवेट शॅम्पू, डेअरी टॉप and Colgate are highly successful in rural markets. The high income group provides market potential to durables like refrigerator, color TV and washing machine. म्हणजे इन्कम ग्रुप तुमचा जर तुम्ही हायर क्लासमध्ये येता तर तुम्ही एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्सला प्रेफर करता म्हणजे जसं रेफ्रिजरेटर वगैरे असं त्यांनी सांगितलं आणि जे काही प्रॉडक्ट्स रुरल मार्केटमध्ये सेल होतात लोअर इन्कम ग्रुपसाठी मग त्यानुसार त्यांना काय केलं जातं की स्मॉल सॅचेटमध्ये सुद्धा ते प्रॉडक्ट्स अवेलेबल केले जातात. ऑक्युपेशन कसं आहे? आता फार्मर आहेत, तर त्यांच्या नीड्स वेगळ्या असतील. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, ट्रॅक्टर्स, हार्वेस्टर्स, पंप त्यानंतर डॉक्टर आहेत. त्यांना कुठले प्रॉडक्ट्स लागतात? तर स्टेथोस्कोप, बीपी किट, मेडिसिन, सिरिंजेस, फीड मेडिसिन्स म्हणजे त्या ऑक्युपेशननुसार तुम्ही काय कराल? त्यांचा एक वेगळा ग्रुप कराल. डॉक्टर्स आहेत त्यांचा एक ग्रुप. त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. त्या टाइपचे प्रॉडक्ट्स तुम्ही त्याचं मार्केटिंग कराल. रिलिजन कुठला आहे? आता रिलिजन provides a code of life and links the visible real world and with invisible world after death. मग आता इथे तुम्हाला काय बघायचंय बघा. जनरली इट फर्निशेस द डूज अँड डोंट्स टू बी फॉलोड. काही रिलिजन मध्ये काही गोष्टींना रिस्ट्रिक्शन आहे. मग त्या टाइपचे प्रोडक्ट तुम्हाला त्या एरियामध्ये सेल करता येणार नाही. बरोबर ना? किंवा आपण ज्याला म्हणतो रूल्स किंवा जे काही आपण फॅमिलीमध्ये पण काही रिस्ट्रिक्शन्स असतात. काही फॅमिलीज आहेत. मग त्यांचं रिलिजन कुठलं आहे? मग ते कोड ऑफ लाईफ त्याला आपण म्हणू शकतो. काही गोष्टींसाठी तुम्ही साडीच घालणं मस्ट आहे. काही ठिकाणी अगदी काही रिलिजन असे आहेत, की त्यांच्यामध्ये बुरखा घालणं कंपल्सरी आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्ही ते कोड ऑफ लाईफ लक्षात घेऊन त्यांचा एक वेगळा ग्रुप करा. त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्यानुसार त्यांना प्रॉडक्ट्स प्रोव्हाईड करा. सायकोग्राफिक सेगमेंटेशनमध्ये काय येतं, की अ, social class आणि lifestyle. Society consists of a structure which represents a hierarchy of classes or grades of people. Caste was one of the division of class system in India along with wealth. However, in recent times, social class is determined by a combination of factors like education, occupation, income, and wealth and others. तर यामध्ये जनरली त्यांनी जिओग्राफी आणि डेमोग्राफिकल सेगमेंटेशन काय करतं तर फिजिकल व्ह्यू ऑफ द मार्केट and true dynamics of purchase can be assessed and marketing offer can be designed only on the basis of psychographics of the people. आता हा पॉइंट त्यांना प्रूव्ह करायचा की फिजिकल व्ह्यू तुम्हाला त्या मार्केटचा कशावरून कळतो की तिथलं जिओग्राफिकल कंडिशन कशी आहे डेमोग्राफिकल म्हणजे एज रिलिजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात काही फीचर्स कळतात पण ऍक्च्युअली तुमचा जो प्लॅन आहे सेगमेंटेशनचा तो डिझाईन करायचा असेल तर तुम्हाला त्या लोकांची सायकोलॉजिकल स्टडी करावा लागेल मग सायकोलॉजिकल स्टडी करताना कुठले व्हेरिएबल स्टडी करावे लागतील सायकोलॉजीचा स्टडी करायचा म्हणजे ऍक्च्युअली सोशल क्लास कुठला आहे त्यामध्ये त्यांचं एज्युकेशन कुठला म्हणजे कुठल्या टाईपचं कुठल्या लेवलचं झालंय काही लोक प्रायमरी मध्ये सोडून देतात काही सेकंडरी मध्ये सोडतात बरोबर ना जैसे हम देखते हैं सोशल क्लास के अंदर ऑक्यूपेशन रहता है फार्मिंग डॉक्टर्स इंजीनियर्स उस तरह से इनकम लेवल कितनी है वेल्थ कितनी है ये सारी चीजें सोशल क्लास के अंदर स्टडी की जाएगी तो एक बार आपको सोशल क्लास के बारे में जानकारी मिलती है तो ये क्या समझ में आता है कि उनकी साइकोलॉजी के बारे में हम स्टडी करते हैं अगर आप फार्मर हो तो आपकी साइकोलॉजी क्या होगी कि आप रोज ब्यूटी प्रोडक्ट्स परचेज करेंगे नहीं ना क्योंकि आपको उसकी जरूरत ही नहीं है आप अगर पूरा दिन धूप में काम करने वाले तो ब्यूटिशियन या ब्यूटी
प्रोडक्ट्स की आपको जरूरत नहीं, आपकी रिक्वायरमेंट अलग प्रोडक्ट की होगी। तो यहाँ पे आपकी साइकोलॉजी पता चलती है। लाइफस्टाइल क्या है, उसके थ्रू भी हम लोग क्या करते हैं, अभी लाइफस्टाइल में भी वही आता है कि अगर आप एजुकेटेड नहीं हो, आप जो काम कर रहे हो वो कुछ अलग तरीके का है, तो आपकी लाइफस्टाइल अलग है। डॉक्टर की और फार्मर की लाइफस्टाइल सेम हो सकती है क्या? नहीं। तो जिस तरह से रिच लाइफस्टाइल है, तो उस तरह के प्रोडक्ट्स आप प्रेफर करोगे। और अगर आपकी पुअर लाइफस्टाइल है, तो फिर आपका इनकम लेवल भी कम है, तो ऑब्वियसली उस तरह के प्रोडक्ट्स को लाइक किया जाएगा। पर्सनैलिटी किस टाइप की है आपकी, उस तरह से भी साइकोलॉजी के बारे में हम स्टडी कर सकते हैं। तो यहाँ पे हम देख सकते हैं कि personality can be defined with the help of characteristic like self confidence। अभी आपके अंदर भी है बहुत, सेल्फ कॉन्फिडेंस इतना है कि पूछो ही मत, कि आपको लेक्चर करने की भी जरूरत नहीं। आपको लगता है कि एक बार सब्जेक्ट का नेम भी पता चला ना, तो मेरा नॉलेज इतना बढ़िया है कि मैं कर सकता हूँ। तो बहुत सारे बच्चे अभी क्या कर रहे हैं कि लेक्चर अटेंड ही नहीं कर रहे। तो कॉन्फिडेंस किस तरह का है, आपकी पर्सनैलिटी किस तरह की है, उसे भी जानना बहुत जरूरी है इस साइकोलॉजिकल सेगमेंटेशन में, साइकोग्राफिक सेगमेंटेशन के अंदर। सोशियबिलिटी, एडेप्टेबिलिटी, असर्टिवनेस या ऑटोनॉमी, क्रिएटिविटी, सेंसिटिविटी, ये सारी चीजें फिजिकल कैरेक्टरिस्टिक्स जिस तरह की आपकी पर्सनालिटी किस तरह की है वो बताते। तो अगर आप अडेप्टेबल हो, किसी चीज को अडेप्ट करना मतलब एक्सेप्ट करना है, और असर्टिवनेस भी होना जरूरी है। तो यहाँ पे आप कितने क्रिएटिव हो, ज्या लोकांना नवीन नवीन काहीतरी करायला आवडतं, ती लोक मार्केटमध्ये नवीन आलेले प्रोडक्ट्सला पण प्रेफरन्स देऊ शकतात, म्हणजे त्यांची सायकोलॉजी आपल्याला कळते की नाही। म्हणजे सायकोग्राफिक स्टडी करायचा असेल तर सोशल क्लास माहिती पाहिजे, लाईफस्टाईल माहिती पाहिजे, त्यांची पर्सनॅलिटी माहिती पाहिजे, म्हणजे आपल्याला कळतं की एक्झॅक्टली ते कुठले प्रोडक्ट्स घेऊ शकतात। इज दॅट क्लिअर? नेक्स्ट थिंग इज दॅट बिहेवियरल सेगमेंटेशन। अभी ऑकेजन, बिहेवियर को स्टडी करना है, तो आपका बिहेवियर कौन से सिचुएशन में किस तरह से आप रिस्पॉन्स देते हो। बाय डू ऑकेजन्स में, व्हेन डू पीपल बाय, ऑकेजनली बाय करने वाले कि रेगुलर बाइंग करने वाले। कुछ लोग हमेशा ही अप टू डेट रहते हैं, उनकी लाइफस्टाइल उस तरह की है, तो उनका बिहेवियर कैसा होगा कि ओनली ऑकेजनली वो प्रोडक्ट्स को प्रेफर नहीं करेंगे, तो वो हर रोज डेली का उनका उनकी डिमांड हो सकती है या रिक्वायरमेंट हो सकती है। बेनिफिट सॉर्ट, व्हाई डू पीपल बाय, कौन सा बेनिफिट मिळता है उस प्रोडक्ट की वजह से। कुछ लोग जो है, ज्याला आपण चिकित्सक वृत्तीची लोक जी म्हणतो ना, की ते विचार करतात की हे घेतल्यामुळे मला काय बेनिफिट मिळणार आहे, किंवा युजर स्टेटस मध्ये काय असतं, डू दे बाय वन्स और मोर। काही लोक असे आहेत की एकदा ट्रायल बेसवर घेतात, पुन्हा घेतीलच याची काही ऍश्युरिटी आपण देऊ शकत नाही, असंही कस्टमर आहे, बरोबर ना। म्हणजे तुम्ही तुमचं बिहेवियर कसं आहे, रेग्युलर कस्टमर बनून राहता की वन टाइम यूज करता, नेक्स्ट टाइम परत घेत नाही, किंवा रेग्युलरच तुम्ही त्या फ्लो मध्ये राहता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे बिहेवियर स्टडी करायचं कस्टमरचं, आणि त्यानंतर आपण बिहेवियरल सेगमेंटेशन, त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार करतो। ओके, युसेज रेट, हाऊ मच डू दे बाय, रेट कसा आहे त्यांचा। काही लोक अगदी ग्रॅम मध्ये एखादा प्रोडक्ट घेतील, काही लोक बिग पॅक मध्ये घेतील, एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट घेतील। लॉयल्टी स्टेटस कसं आहे, डू दे रिपीट द बाय, तुम्ही लॉयल आहात का त्या प्रोडक्ट सोबत, म्हणजे तुमची लॉयल्टी जर समजली तर तुमचं बिहेवियर कळतं। प्लेस, रिटेल आउटलेट, वेअर डू दे बाय, म्हणजे तुम्ही नक्की कुठे घेता। काही लोकांना शॉपिंग मॉल मध्ये घेणं चांगलं वाटतं, काही लोक रिटेलर्स कडे घेतात, म्हणजे तुमचं बिहेवियर त्यावरून कळतं की तुम्हाला फार खर्चिक आहे का, कन्झम्पशन पॅटर्न तुमचा कसा आहे। यामध्ये प्रोडक्ट्स पजेस, व्हॉट डू दे बाय, ते काय बाय करतात। काही लोकांचे जे डेली नीड्स आहेत त्या कम्प्लीट करण्याच्या मागे असतात। काही लोकांना डेली नीड्स व्यतिरिक्त स्वतःच्या ज्या काही हॅबिट्स आहेत किंवा स्वतःची जी काही एंटरटेनमेंट आहे ती करायची असते, म्हणून ते प्रोडक्ट्स परचेस करतात। ओके, ऑकेजन्स मध्ये काय येतं बघा, मोस्ट ऑफ द ड्युरेबल्स, ज्या काही टिकाऊ वस्तू आहेत, आर परचेस ड्युरिंग द मंथ ऑफ जानेवारी व्हेन फार्मर्स इन्कर ऍग्रिकल्चरल इन्कम। फार्मर्सला जेव्हा इन्कम असते, हाय असते, जानेवारी हा महिना त्यांनी एक्सप्लेन केला। अदर ऑकेजन्स आर फेस्टिवल्स लाईक दिवाळी आणि दशरा। जनरल पब्लिक जी आहे आपली, आता हिंदू याच्यामध्ये असेल की
दिवाळी सेलिब्रेट करतात, दशेरा करतात, क्रिसमस ख्रिश्चन लोक असतील ते क्रिसमस करतात, किंवा मुस्लिम रिलीजन मध्ये ईदला इम्पॉर्टन्स दिलं जातं, किंवा त्यांच्या आणखी इतर काही ऑकेजन्स आहेत. तर त्यावेळी तुम्ही मोस्टली काय करता की खरेदी करता, बाईंग करता. म्हणजे तुम्ही ऑकेजनली करता. जनरल पब्लिकचं मी सांगते हा. बाकी त्यांच्यामध्ये त्या रिलीजन मध्ये त्या हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल किंवा मुस्लिम रिलीजन असेल, तर यामध्ये काय केलं जातं की जे जनरल सामान्य जनता आहे, पीपल्स आहेत, रुरल पीपल, ते कशामध्ये करतात बाईंग? तर मेला, जत्रास, ऍज अ रुटीन वीकेंड्स आर द टाइम्स ऑफ परचेस बाय रुरल्स ऍट शँडीज अँड हर्ट्स. म्हणजे काय की बाजारामध्ये शक्यतो खरेदी करण्यावर जास्त कल असतो. तुमच्याकडे जत्रा वगैरे ज्या येतात त्याच्यामध्ये काही गोष्टी खरेदी करतो आपण. लक्षात आलं? म्हणजे ऑकेजनली कसं परचेसिंग होतं त्याचा अभ्यास इथे केला जातो बिहेवियरमध्ये. बेनिफिट्स सॉर्ट. आता त्यामधून प्रत्येक कस्टमरला मिळणारे बेनिफिट्स कसे आपण मेजर करणार आहोत. रुरल कंझ्युमर मे बाय अ मोटर लाईक सिकिंग वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग बेनिफिट्स. स्टेटस सिम्बॉल, सेन्स ऑफ फुलफिलमेंट. काही लोकांना बघा बेनिफिट्स हे मान्यवर असतात. आता मला काय फायदा होतो हे माझं मला माहिती. एखादा जर मी ब्रँडेड प्रोडक्ट परचेस केला तर तो एक फक्त स्टेटस म्हणून घेतलेला असतो, स्टेटस सिम्बॉल म्हणून. ते माझं बेनिफिट, मी ते यूज करतो, बरोबर ना? पेन मध्ये असेल किंवा शूज मध्ये असेल, तुम्ही जे डेली प्रोडक्ट वापरता ते अगदी स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरता. काही लोक जी आहे की सेन्स ऑफ फुलफिलमेंट, म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करणं. मला आता पेनची गरज आहे आणि म्हणून मी तो घेतलेला आहे, स्टेटस सिम्बॉल म्हणून नाही. कन्व्हिनियन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट कसा केला जातो त्यासाठी ती सर्व्हिस किती कन्व्हिनियंट आहे म्हणून तुम्ही ती सर्व्हिस किंवा ते प्रोडक्ट घेता, यावर ते डिपेंड करतं बेनिफिट. इकॉनॉमी इन कमिटी. इकॉनॉमीवर त्याचा काय इम्पॅक्ट होतो. बेस्ड ऑन द बेनिफिट सॉर्ट, कन्झ्युमर्स आर ग्रुप अँड पोझिशनिंग इज इफेक्टिव्हली डन टू पुल देम टू बाय. ओके, नाव लेट्स सी द युजर स्टेटस. युजरचं स्टेटस काय आहे? आता यामध्ये सांगितलंय कन्झ्युमर्स मे बी कॅटेगराइज ॲज फॉलोज बेस्ड ऑन देअर युजर स्टेटस. The corresponding marketing actions can be given as under evidently each category of users is to be treated as a separate segment and making offer should be designed to suit each one of them. तुमच्या स्टेटस नुसार जे यूज करणारे कस्टमर आहेत, युजर स्टेटस म्हणजे कोण? की बायर्स. तर त्यांच्या स्टेटस नुसार ते प्रोडक्ट्स डिझाईन केले जातात. युसेज रेट कसा आहे, म्हणजे डेली वापरताय की ऑकेजनली, जसं लाईट युजर्स, मीडियम युजर्स, हेवी युजर्स. लाईट युजर्स म्हणजे काय? फार क्वचित कधीतरी परचेस करणारे कस्टमर्स. मीडियम युजर्स म्हणजे मध्ये मध्ये घेतात. हेवी युजर्स म्हणजे डेलीच वापरतात ते प्रॉडक्ट्स. म्हणजे तुमचा रेट कसा आहे, युसेज रेट. लॉयल्टी स्टेटस कसं आहे? आता लॉयल्टी स्टेटस मध्ये त्यांनी सांगितलं की मार्केट कॅन ऑल्सो बी सेगमेंटेड ऑन द बेसिस ऑफ कंझ्युमर लॉयल्टी. आता लॉयल्टी तुम्हाला चेक करायची असेल तर काही लोक हायर लॉयल्टी वाले आहेत. स्ट्रॉंग लॉयल्टी असेल तर जसं आता एक्झाम्पल दिले त्यांनी लाईफ बॉयचं, की लाईफ बॉय सोबत किती तुम्ही लॉयल आहात. कंपनी में डिझाईन मार्केटिंग ऍक्शन बेस्ड ऑन लॉयल्टी स्टेटस. ओके, म्हणजे लॉयल्टी आहे म्हणजे काय? त्या कस्टमरला गॅप नाही आणला जातो. अगदी तुमचा प्रोडक्ट रेग्युलर सप्लाय केला जातो मार्केटमध्ये, कारण त्याला त्याची डिमांड करणारे कस्टमर्स खूप जास्त आहेत, रेग्युलर डिमांड आहे त्याची. प्लेस मध्ये काय येतं की weekly herds, shandies, occasional melas, jatras, nearest town, the feeding center of village. Center for village, mobile vans also. गाड्यावर विकतात की नाही, ते चालू चालू मध्ये काही प्रोडक्ट्स विकले जातात FMCG चे. त्यामध्ये प्रोडक्ट पोझिशन कॅटेगरीज. Targeting the buyer on the basis of products he already possesses is appropriate. Some products are of immediate use to the family. Some products ease the household and act as a source of entertainment. And some products show a combination of classy products that fulfill all their needs.
आता क्लासी प्रोडक्ट्स असे आहेत, काही एंटरटेनमेंटचे प्रोडक्ट्स आहेत, काही हाऊस होल्डचे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे प्रत्येकाची एक कॅटेगरी बनवलेली त्यांनी. दिस कॅटेगरायझेशन कॅन बी यूज ॲज अ गाईडलाईन टू टार्गेट द नेक्स्ट कस्टमर. ओके. यामध्ये नेक्स्ट काय आहे बघा, मल्टी व्हेरिएबल सेगमेंटेशन. आता व्हेरिएबल सेगमेंटेशन कसं केलं जातं की marketers depend on single variable for segmentation. Target market to be meaningful requires the use of several variables. One of the recent development in multivariable segmentation is geodemographic segmentation. म्हणजे कॉम्बिनेशन आहे. मल्टीव्हेरिएबल सेगमेंटेशन म्हणजे यामध्ये दोन्ही मिक्स आहे. जिओग्राफिक सेगमेंटेशन, डेमोग्राफिक सेगमेंटेशन. सो इट इज कॉल्ड अ मल्टीव्हेरिएबल सेगमेंटेशन. आता टार्गेटिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला सुरुवातीला डिस्कस केलंय. इव्हॅल्युएशन ऑफ सेगमेंट्स, सिलेक्शन ऑफ सेगमेंट्स, कव्हरेज ऑफ सेगमेंट्स. इव्हॅल्युएशन मध्ये काय केलं जातं की सपोज प्रॉफिटेबिलिटी किती आहे त्या सेगमेंट कडून, अट्रॅक्टिव्हनेस किती आहे. Marketers should know whether they should design effective programs to attract and serve the market skills. टार्गेट करायचं म्हणजे काय, त्या ग्रुपवर फोकस करायचं, बरोबर. मग फोकस करण्यासाठी तुम्हाला त्या सिस्टीम मध्ये, त्या सेगमेंट मध्ये काय करावं लागेल, त्या प्रोडक्टचं अट्रॅक्टिव्हनेस वाढवावं लागेल. तुमचं जे काही कंपनीचे लॅक द स्किल्स, एक्सपिरियन्स, रिसोर्सेस नीड टू सर्व द लार्जर सेगमेंट. ओके. म्हणजे तुमचे स्किल वापरा आणि जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्हनेस आणा तुमच्या सगळ्या मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. ग्रोथ रेट तुमचा कसा आहे त्या सेगमेंटचा, म्हणजे त्यातली परचेसिंग पॉवर कशी आहे कस्टमरची त्या सेगमेंट मधल्या, प्रेफरन्स कसा आहे, त्यानुसार यूज कसा आहे त्या प्रोडक्टचा, त्यानुसार आपल्याला ग्रोथ रेट कळतो. आलं लक्षात. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या. प्रॉफिट मिळतंय का, सेल्स व्हॉल्यूम कसा आहे, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कशी आहे, प्रमोशन कॉस्ट कशी आहे. आता तुम्ही मला हे विचारू नका प्लीज, प्रमोशन म्हणजे काय. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी अप टू डेट सांगितल्यात अगदी पहिल्या युनिट पासून, की जे ऍडव्हर्टायझिंग वगैरे करतात तर तिथे कॉस्ट किती लागते, म्हणजे तो सेगमेंट किती प्रॉफिटेबल आहे. काही सेगमेंट असे म्हणतात ना की तिथे खूप हेवी ऍडव्हर्टायझिंग करावी लागते, म्हणजे प्रमोशनल कॉस्ट इन्क्रीज होते, म्हणजेच तो प्रॉफिटेबल नाही राहत तो कस्टमरचा ग्रुप. अट्रॅक्टिव्हनेस नसेल तर तरी कॉम्पिटिशन खूप आहे. मग त्या सेगमेंट मध्ये अट्रॅक्टिव्हनेस असला पाहिजे. ग्रोथ रेट कसा आहे, म्हणजे प्रेफरन्स कसा देतात ते कस्टमर. त्यानंतर कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यानुसार तुम्ही काय करा, एक सिलेक्ट करा. इव्हॅल्युएशन कसं करायचं सेगमेंटचं. माझ्याकडे 10 ग्रुप्स आहेत, त्या 10 ग्रुप पैकी हे चारही फॅक्टर्स कुठल्या याच्यामध्ये बसतात, तो ग्रुप मी काय करणार, टार्गेटिंग साठी फिक्स करणार, बरोबर. त्यानंतर पुढचा पार्ट येतो लिमिटेशन्स. आता लिमिटेशन्स काय येतात की तो सेगमेंट ऍक्सेप्ट करण्यासारखा आहे का सोसायटी किंवा गव्हर्नमेंट मध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही जाता. आता इफ इट्स एंट्री प्रोव्होक्स अननेसेसरी क्रिटिसिझम, काही प्रॉब्लेम्स जर तिथे येणार असतील, अडचणी येणार असतील, तर तुम्हाला काय काय, कंपनी मे हॅव टू स्ट्रगल हार्ड टू एक्सप्लेन इट्स स्टँड अँड सेफगार्ड इट्स इमेज. कंपनीला तिथे स्वतःची इमेज बनवणं कठीण होऊन जातं. म्हणून मग अशा अननेसेसरी काही अडचणी असतील तरी सुद्धा इव्हॅल्युएशन मध्ये कळलं, मूल्यांकन केलं, तुम्ही मोजमाप घेतलं, सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर कदाचित तो सेगमेंट तुम्ही सिलेक्ट करत नाही. आता सिलेक्शन ऑफ सेगमेंट मध्ये पुन्हा सेगमेंट सिलेक्ट करताना कव्हरेज ऑफ सेगमेंट हा पार्ट त्यामध्ये दिलेला आहे बघा, की झिरो, मास, अनडिफरन्शिएटेड, डिफरन्शियल, कॉन्सन्ट्रेटेड. तर आता ही ज्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, अनडिफरन्शिएटेड मार्केटिंग स्ट्रॅटेजी, डिफरन्शियल मार्केटिंग, आता हा पार्ट काय दिलाय बघा, की कसं कव्हर करायचं सेगमेंटला. ऑल म्हणजे ऑल कस्टमरला त्या सेगमेंट मधल्या. आता जसं मी सांगितलं चाइल्डचा एक ग्रुप आहे, चाइल्डसाठी जे प्रोडक्ट्स बनवले जातात, तर त्या सेगमेंटला मी कसं स्ट्रॅटेजी वापरणार. आता ही फर्स्ट स्ट्रॅटेजी जी आहे अनडिफरन्शिएटेड स्ट्रॅटेजी, त्यामध्ये तुम्ही बघू शकताय की this strategy focuses on what is common among the consumers and tries to employ it in design of marketing offer. For instance, many toilet soaps users prefer medicinal value, cosmetic strength, economy and freshness filling in toilet soap. म्हणजे कुठली गोष्ट कॉमन आहे
प्रत्येक कस्टमरच्या माइंडमध्ये. जसं की आता टॉयलेटला जे सोप वापरले जातात किंवा मेडिसिन म्हणून मेडिसिनल सोप जे आहे, तर त्याचं एक प्रकारचं फिलिंग कसं असलं पाहिजे, फ्रेशनेस कसा असला पाहिजे. मेडिमिक्स ऑफर्स ऑल these and claims that it is a beauty care आयुर्वेदिक फॅमिली सोप. म्हणजे ॲक्चुअली एक कॉमन स्टेटमेंट त्या कस्टमरच्या माइंडमध्ये काय आलं किंवा ते सगळेजण काय विचार करतात. दिस सोप ॲपील्स टू ऑल टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स. म्हणजे मेडिमिक्स सोपला सगळेच लाईक करतात. कारण तो आयुर्वेदिक आहे, फॅमिली सोप आहे, ब्युटी केअर म्हणजे ब्युटी कॉन्शियस जे लोकं आहेत त्यांनाही तो चांगला वाटतो. म्हणजे अनडिफरेन्शिएटेड मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अडॉप्टेड बाय सम फर्म्स टू प्रमोट देअर प्रॉडक्ट्स इन अर्बन अँड रुरल मार्केट. म्हणजे काही फर्म्सला हे जेव्हा कळतं, की सगळ्या अर्बनमध्ये हा प्रॉडक्ट चालू शकतो आणि याच्यामध्ये कॉमन गोष्ट काय आहे, तर हे एकदा कस्टमरला कळलं, की ते प्रॉडक्ट्स दोन्ही मार्केटमध्ये चालतात. Despite certain differences between rural lifestyle and urban lifestyle, they find some convergence. Fair and Lovely proves this point. In the skin cream market, Fair and Lovely Fairness Cream, which has spread its tentacles in the urban market, has a high penetration of 75% in the rural market. मग दुसरे प्रोडक्ट्स कुठले आहेत की पॉन्ड्स, लाईफबॉय, टाल्कम पावडर अँड मेनी अदर्स. म्हणजे ज्यांचं अनडिफरन्शिएटेड स्ट्रॅटेजी तिथे वापरली जाते. डिफरन्शिएटेड मध्ये काय केलं जातं? It investigates and identifies differences between segment and tries to match the market offer to the desires and expectation of each segment. म्हणजे काय डिझायर्स आहेत प्रत्येक सेगमेंटच्या. आता व्हेरिएशन्स तर असणार ना, 2 वेगवेगळे ग्रुप्स आहेत, वेगवेगळे सेगमेंट आहेत. दोन्ही याच्यामध्ये जर मला सेम सिमिलॅरिटी कुठले पॉइंट्स, त्यांच्या डिझायर्स कुठल्या आहेत, मॅच करायच्या की सेम सिमिलर डिझायर्स कुठल्या आहेत. तर त्यामध्ये काय एक्सरसाइज केलं जाईल, तर द रिझल्ट्स ऑफ सच एक्सरसाइज वुड बी स्ट्रॉंग आयडेंटिफिकेशन ऑफ द कंपनी इन द प्रॉडक्ट कॅटेगरी. मोर कॉस्ट बट हायर सेल्स हेन्स मोर प्रॉफिट्स अँड मोर लॉयल कस्टमर. म्हणजे कॉस्ट जितकी जास्त तेवढी हायर सेल्स, हेन्स मोर प्रॉफिट्स. या सेगमेंटेशन मध्ये काय होतं, की जेव्हा तुम्ही कस्टमरच्या डिझायर्स किंवा त्या मार्केटच्या डिझायर्स आणि एक्सपेक्टेशन लक्षात घेऊन सेलिंग करता, तेव्हा काय होईल, की तुम्हाला इथे कॉस्ट पण जास्त लागेल आणि सेलिंग पण हायर होईल. लक्षात आलंय? तसं आता प्रोडक्ट टाइप आणि सेगमेंटेशन बघा. ट्रॅक्टर 25 to 30 HP, 50 HP, मार्जिनल और स्मॉल फार्मर, लार्जर फार्मर. अशा पद्धतीने याचं सेगमेंटेशन आहे. पेप्सोडंट जे आहे मिडल अँड हाय इन्कम, मिडल अँड हाय इन्कम. जे ह्या दोन्ही म्हणजे जे किती क्वांटिटी मध्ये ती पेप्सोडंट अवेलेबल आहे त्यानुसार ते सेगमेंटेशन केलं जातं. मिडल लेवलचे लोक घेऊ शकतात आणि हाय इन्कम वाले पण घेऊ शकतात. असं हे कॉमन म्हणजे दोन्हीकडे ज्या गोष्टी तुम्हाला डिझायर सेम सिमिलर आढळतात दॅट इज कॉल्ड डिफरन्शिएटेड स्ट्रॅटेजी. ओके. कॉन्सन्ट्रेटेड स्ट्रॅटेजी मध्ये काय केलं जातं की इट डायरेक्ट्स ऑल मार्केटिंग एफर्ट्स टुवर्ड्स वन सिलेक्टेड सेगमेंट. एका सिलेक्टेड सेगमेंटवर एफर्ट्स घेतले जातात. इट फॅसिलिटेट्स स्पेशलायझेशन इन सर्व्हिंग द सेगमेंट अँड अचिव्हिंग हायर लेवल्स ऑफ कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे इथे जी कस्टमरची सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती हाय कारण ते एकाच ग्रुपवर ते फोकस करतात. सो इन कोर्स ऑफ टाइम प्रेफरन्सेस ऑफ कन्झ्युमर मे चेंज and large companies may become competitors seeing the success of this company. म्हणजे कॉम्पिटिटर्स असतील तरी सुद्धा आपल्याला कंपनीला तिथे काय मिळू शकतो, सक्सेस मिळू शकतो. अँड चुजिंग अ कव्हरेज स्ट्रॅटेजी. कव्हरेज स्ट्रॅटेजी का वापरली जाते? आता ही जी स्ट्रॅटेजी आहे कव्हर करायचंय मला फक्त. कव्हरेज स्ट्रॅटेजी म्हणजे कस्टमरला मला काय करायचं, जी त्यांची चॉईस आहे त्या मला समजल्या पाहिजे विथ रेफरन्स टू द स्टेट ऑफ 4 व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल कंपनी रिसोर्सेस, प्रोडक्ट व्हेरिएबिलिटी, म्हणजे किती टाईपचे प्रोडक्ट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, कंपनीकडे किती रिसोर्सेस अवेलेबल आहेत, पीएलसी स्टेज आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, मार्केट व्हेरिएशन्स किंवा व्हेरिएबिलिटी लक्षात घ्यायला लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायला लागेल, कव्हरेज स्ट्रॅटेजी चूज करावी लागेल आणि त्यानंतर ते प्रॉडक्ट्स अवेलेबल करता येतील. म्हणजे पीएलसी म्हणजे काय,
की आता सपोज तो मॅच्युरिटी स्टेजला आहे, सॅच्युरेशन स्टेजला आहे. तर मग मला कशा पद्धतीने मार्केट कव्हर करता येईल? मग ज्यावेळेस तो एका स्टेबल स्टेजला जातो, तिथून पुढे ग्रोथ होणार नाहीये, त्यावेळेस कदाचित मी प्राइस फ्लेक्सिबल करेल आणि सगळ्या मार्केटला कव्हर करेल. म्हणजे काय, की तो सेल करून टाकेल. ओके? समजलं? तर अशा पद्धतीने आपण आज इथे थांबूया. जी काही पोझिशनिंग आहे, पोझिशनिंग आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करू. फ्रेश नवीन टॉपिक स्टार्ट करूया. कारण सेगमेंटेशन आणि टार्गेटिंग तुम्हाला समजलंय. त्यामध्ये ज्या काही स्ट्रॅटेजीज होत्या अतिशय सिंपल आहेत आणि माहितीतल्या आहे तुमच्या. तुम्हाला हे सगळं स्वतः तुम्ही फेस करता. आपण रुरल मार्केटचा एक पार्ट असल्या कारणाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच्या आहेत. पोझिशनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने कस्टमरच्या माइंडमध्ये प्लेस तयार करायची त्या प्रॉडक्टची, त्या ब्रँडची. तर त्यामध्ये सुद्धा अशाच जे काही डिफरन्स आहे, म्हणजे बाकीचे जे प्रॉडक्ट कॉम्पिटिटर्सचे आहेत, त्यामध्ये आणि आपल्या प्रॉडक्टमध्ये काय डिफरन्स आहे? तर प्रॉडक्ट डिफरन्शिएशन, सर्व्हिसेस डिफरन्शिएशन. तर अशा पद्धतीने आपण तो पार्ट बघणार आहोत. पुढच्या लेक्चरला बघूया. माझ्या मते आजच्यासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. ओके. सो काही अडचण असेल तर विचारा प्लीज. पुन्हा मी सांगेन की तुम्ही अटेंडन्स द्या. अटेंडन्स शिवाय काहीही होणार नाहीये. असं अडचण असेल तर मला फोन करा प्लीज. जी लोकं आजपर्यंत ज्यांनी लेक्चरच अटेंड केलेला नाहीये सुरू झाल्यापासून कॉलेज, तर त्यांनी प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. काय अडचण असेल ती सांगा किंवा एकदा कॉलेजला येऊन भेटा. ओके. सो थँक यू सो मच.